श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 17 येथे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. अध्याय भाग 17 मध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेची माहिती, भक्तावरील अपार दया आणि संकटसमयी स्वामींचे रक्षण याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. या अध्यायातून भक्ती, श्रद्धा आणि समर्पण आणि सद्गुरूवरील अखंड विश्वास यांचे महत्त्व देखील सांगितलेले आहे. या अध्यायात एक भक्त अत्यंत कठीण परिस्थितीत सापडतो. संसारातील अडचणी, आर्थिक संकटे आणि मानसिक त्रास यामुळे तो निराश होतो. अनेक प्रयत्न करूनही त्याच्या समस्या सुटत नाहीत. शेवटी तो सर्व आशा सोडून सद्गुरूंच्या चरणी शरण जातो. मनोभावाने स्वामी समर्थ याचा नामस्मरण आणि प्रार्थनाही करू लागतो. भक्तांची ही निस्वार्थ आणि निस्सीम भक्ती पाहून स्वामी समर्थ यांच्यावर प्रसन्न होतात. स्वामींची कृपा झाल्यानंतर त्यांच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. जे काम पूर्वी अशक्य वाटत होते ते सहज पूर्ण होऊ लागते. संकटाचे ढग दूर होतात आणि त्याला मानसिक शांतीही लाभते. या अध्यायातून स्वामी समर्थ एका महत्त्वाचा संदेश देतात की मनुष्याने संकट समयी धैर्य गमावू नये. प्रत्येक अडचण ही तात्पुरती असते. सद्गुरूवर विश्वास ठेवून सतत प्रयत्न करणाऱ्याला यश निश्चित मिळते. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. अध्यायात आणखी एक प्रसंग वर्णन केला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला गंभीर आजाराने ग्रासलेले असते. वैद्यकीय उपचार देखील करून त्याचा फायदा होत नाही. त्याला आराम मिळत नाही. त्याचे कुटुंबिक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतात. स्वामींच्या कृपेने आणि त्याच्या आशीर्वादाने त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागते. हा प्रसंग दाखवून देतो की सद्गुरूंची कृपा भक्तांसाठी अमृता समान असते. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की ईश्वरावर विश्वास ठेवा आणि सदाचाराने जीवन जगा. दुसऱ्याचे वाईट करू नका, खोटे बोलू नका, लोभाचा त्याग करा. जो मनुष्य सत्य, प्रेम आणि करुणेचा मार्ग स्वीकारतो त्यांच्यावर परमेश्वराची कृपा कायम राहते. अध्याय भाग 17 मध्ये कर्म सिद्धांताचाही उल्लेख आढळतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते. चांगल्या कर्माचे चांगले परिणाम मिळतात, तर वाईट कर्माचे दुःखद परिणाम भोगावे लागतात. परंतु सद्गुरूंची कृपा असल्यास मनुष्याला योग्य मार्ग सापडतो आणि त्याचे जीवन सुधारते. या अध्यायात स्वामी समर्थ भक्तांना नामस्मरणाचे महत्त्व समजावून सांगतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपल्यास मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि आध्यात्मिक विश्वास वाढतो. नामस्मरणामुळे मनुष्याच्या अंतःकरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एकदा काही भक्त स्वामींच्या दर्शनासाठी दूरवरून येतात. प्रवासात त्यांना अनेक अडचणी सामना करावा लागतो, तरीही ते स्वामीवरील श्रद्धा कायम ठेवतात. अखेरीस त्यांना स्वामींचे दर्शन होते आणि त्यांच्या सर्व शंका दूर होतात. या प्रसंगातून
भक्तीतील चिकाटी आणि दृढ विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित होते. अध्यायात आणि स्वामी समर्थांच्या अलौकिक शक्तीचा झलकही दिसून येते. स्वामी सर्वांच्या मनातील भावना जाणत असतात. अनेक वेळा भक्त काही न सांगताही स्वामी त्यांच्या समस्याचे निराकरण करतात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसतो. स्वामी समर्थांचा मुख्य उपदेश असा होता की परमेश्वरावर प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करतो. म्हणून कोणाचाही द्वेष करू नये, सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागावे, गरजूंना मदत करावी. दया, क्षमा आणि सेवा हेच खरे धर्माचे लक्षण आहे. या अध्यायात अहंकाराचा दुष्परिणामाचेही वर्णन केले गेले. अहंकारी मनुष्य स्वतःचे नुकसान करून घेतो, परंतु जो नम्र राहतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगतो त्याला खऱ्या अर्थाने यश आणि समाधान प्राप्त होते. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की जीवनात सुख आणि दुःख हे येत राहतात, परंतु कोणाच्याही परिस्थितीत ईश्वराचे स्मरण सोडू नये. संकटे ही मनुष्यांची परीक्षा घेत असते आणि श्रद्धा टिकून ठेवली तर पुढे आनंद आणि यश निश्चित मिळतो. अध्याय 17चा सार असा आहे की सद्गुरूवरील अढळ श्रद्धा, नामस्मरण, सत्कर्म आणि नम्रता यामुळे जीवनातील सर्व अडचणीवर मात करता येते. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मोठ्या तपश्चर्येची गरज नाही, तर शुद्ध अंतःकरण आणि प्रामाणिक भक्ती किंवा पूर्ण समर्पण पुरेसे आहे. अध्याय भाग 17 मधील मुख्य शिकवणी मी तुम्हाला सांगणार आहे. 1. सद्गुरूवरील अखंड श्रद्धा ठेवावी. संकटमयी धैर्य सोडू नये. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. चांगल्या कर्माचे फळ निश्चित मिळते. अहंकाराचा त्याग करून नम्र राहावे. सर्वांशी प्रेम, दया आणि करुणेने वागावे. ईश्वरावर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहावे. स्वामी समर्थांची कृपा भक्ताचे रक्षण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 17 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेले सर्व माहिती व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिला किंवा सर्वाला अगोदर ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.